या विषयावर पुरेशी चर्चा झाली आहे आणि या विषयावर चर्चा करणं थांबवलं पाहिजे. रोहित पवारांनी दिलेलं प्रेझेंटेशन हे पुरेसं पुराव्यासह बोलकं आहे. आपण एक ट्विट केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण नोटाबंदी जी होती ती अमेरिकेच्या आदेशाने झाली, नरेंद्र मोदींनी ती केली असं आपण त्यामध्ये ते ट्विट करून. हे मी नाही, हे अमेरिकेने सांगितलं आहे. हे अमेरिकेकडून आलेलं आहे की आमच्या सांगण्यामुळे भारतामध्ये तेव्हा नोटाबंदीपासून सर्व प्रकार घडले. अमेरिका सांगते आहे. हे जे हिंदू मुसलमान करतायत ना इकडे, त्यांनी ते वाचावं. त्यांनी एपिस्टन फाईलची 30 लाख पानं वाचावीत एकनाथ शिंदे यांनी. तुमच्यातलं कोणी त्यात नाही ना, जरा माहिती करून घ्या. बरेच लोक त्यांचे अमेरिकेत जाये करत होते मधल्या काळामध्ये. हां, भारतीय जनता पक्षाचे तर आहेतच, पण त्यांच्या मित्रपक्षांचे सुद्धा कुठल्या फाईलमध्ये कोण अडकले बघा. मी मागे सांगितलेलं आहे की मोदी नेहमी म्हणतात ताश्कंद फाईल बघा सिनेमा, मग काश्मीर फाईल बघा, मग केरळ फाईल बघा, स्वतः जाऊन बसतात. आता मोदींनी सांगायला पाहिजे त्यांच्या लोकांना एप्स्टीन फाईल बघा. एप्स्टीन फाईल बघा हे मोदींनी सांगायला पाहिजे. ही फाईल का ते बघत नाहीत? हां, त्यातला मुख्य भूमिकाच त्यांची आहे. मुख्य भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे त्याच्यामध्ये. मोदीने सांगायला पाहिजे मित्रों एप्स्टीन फाईल भी देखो. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूबद्दल तुम्ही म्हणालात की चर्चा थांबायला हवी, जे काही सत्य ते बाहेर येईल. पण रोहित पवार यांनी राज्यात पण प्रेझेंटेशन केलं, रोहित पवारांनी दिल्लीत प्रेझेंटेशन केलं आणि ते जी विमान